मनपूर्वक अभिवादन. इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ गायक गायिका या सगळ्यांचं माझ्यातर्फे त्यांनाही अभिवादन. आणि काही मनोगत व्यक्त करायला मी इथे उभा आहे. तर सुरुवातीला थोडी नोंदतो अर्थात खुलासा. एक तर असं आहे की मला माझं अस्तित्व थोडस प्रस्थापित केलं पाहिजे की बाबा हा नक्की कोण. तर सतीशचे वडील वामनराव देशपांडे आणि माझे वडील सह देशपांडे हे सख्खे भाऊ. तर ते एक मला सांगायला पाहिजे. आणि संबंध गाण्याची सभा आहे त्यामुळे तिरोभावात सांगायचं झालं तर मी सृजनचा काका आणि वामनराव देशपांडे माझे काका. तिरोभावावरनं आठवण झाली. तिरोभाव ह्या संकल्पनेचं केवळ 3-4 वाक्यामध्ये मराठी अतिशय उत्कृष्ट विवेचन आणि विश्लेषण सतीशनी गानगुणगांमध्ये केलेलं आहे. आणि तिरोभाव हे गायकाच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे असं त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं त्यांनी त्याच्यात म्हटलंय. आणि लगेचच असं म्हटलंय मग रेडिओच्या ऑडिशन मध्ये तिरोभाव गायला तर नक्की नापास करतात. हाच धागा पकडून मला जरा सतीशच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काही मला जाणवलं गेल्या माझ्या कळत्या वयानुसार पासून म्हणजे सुमारे गेली 55 ते 60 वर्ष ते मी थोडासा सांगायचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन थोडस त्याला मी शास्त्रीय संगीताच्या चौकटीतून थोडस बाहेर काढून त्याच्या पलीकडचं व्यक्तिमत्व जे काही मला प्रकर्षाने जाणवलं जाणवतंय आणि जाणवत राहील त्याबद्दल मी थोडस बोलणार आहे. तो माझा चुलत भाऊ आहे. आमच्या वयात साधारण 10 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून अगदी आजतागायत पर्यंतच्या असंख्य आठवणी आहेत. पण तरीही आम्ही वाळकेश्वरला गेल्यावर तो मला मलबार हिलला कसा न्यायचा किंवा तो पार्ल्याला आल्यावर माझ्याशी बॅटबॉल कसा खेळायचा अशा अत्यंत रोमहर्षक चित्तथरारक आणि उद्बोधक कथा मी सांगणार नाही. मला पहिल्यापासून जाणवले म्हणजे खरं तर सतीशच्या सांगीतिक योगदानाबद्दल बोलायची माझी प्रज्ञा तर नाहीच पण प्राज्ञाही नाही. आणि इतक्या लोकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे बोललेलं आहे. कालही आपण ऐकलं सुरेश दादांचंही अगदी प्रांजल एक मनोगत ऐकलं. त्यामुळे माझा तो अधिकारच नाही. मला फक्त 2 गोष्टींकडे सतीश दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये 2 गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं ज्याची चर्चा काल झाली नाही किंवा ज्या वैशिष्ट्यांकडे विशेष लक्ष वेधलं गेलं नाही ती मला फक्त तुमच्या समोर मांडायची. मला खात्री आहे की इथल्या बऱ्याच जणांना ती माहिती आहे आणि मी बोलल्यावर त्याची त्यांनाही प्रकर्षाने जाणीव होईल. तर माझी अस्थायी ही एक समृद्ध व्यक्तिमत्व ह्या दृष्टीने मी जर सतीशकडे बघतो. सांगीतिक व्यक्तिमत्व हा एक भाग झाला विशेषतः शास्त्रीय संगीताबाबत. आणि गायक नायक वाद्यकार संशोधक हे म्हणजे ही सतीशची अर्थातच प्राथमिक ओळख आहे आणि ती महत्वाची ओळख आहे त्यात काही शंकाच नाही. पण संगीतामध्ये सुद्धा लताबाई आशाबाई ह्या दोघींशी प्रदीर्घ सांगीतिक सहवास
त्यातून मिळालेल्या काही गोष्टी, त्यातून वेचलेले काही गानकण, ज्ञानकण हा एक भाग आहे. माझ्या पिढीला ज्या मराठी संगीतकारांनी समृद्ध केलं, खळे साहेब असोत, यशवंत देव असोत आणि विशेषतः हृदयनाथ, यांच्याशी त्याचा जो अनेक वेळेला सांगीतिक संवाद झालेला आहे, वैचारिकही देवाणघेवाण झालेली आहे, हा एक भाग आहे. आणि प्रत्यक्ष शास्त्रीय संगीतामध्ये तर म्हणजे माझ्या मर्यादित आकलनांनी आणि आठवणीनुसार मोगूबाई, किशोरीताई, भीमसेनजी, वसंतराव आणि कुमारजी अर्थातच, ह्या 5 जणांचा तर त्याचा सांगीतिक प्रदीर्घ सहवास, आदान प्रदान हे मलाही माहिती आहे. म्हणजे अगदी मी पण ते थोडंफार अनुभवलेलं आहे. मला वाटतं वसंतरावांच्यावर तर त्यांनी एक बंदिशाही केलेली आहे. तर हे मला माहिती आहे. पण त्याचबरोबर ही जी दुसरी परंपरा आहे, देवधरांच्या पासून गान शिक्षणाची, मार्गदर्शनाची जी परंपरा आहे, मग मी काही नावं अर्थातच विसरू शकेन, कुणाचंही उपमर्द किंवा असं करण्याचा अर्थातच माझा हेतू नाही. पण रातंजनकर म्हणा, गिंडे, पै, हळदणकर, ही सगळी जी बबनराव, ही सगळी जी परंपरा आहे त्याच्याशी त्याची बांधिलकी, त्याचा संवाद, त्याच्यावर केलेले रेकॉर्डिंग. त्यामुळे मला काय म्हणायचं की हे एकूण सांगीतिक दृष्टीने सतीशचं व्यक्तिमत्व हे जे काय बहरलं, त्यातला ख्याल गायन, शास्त्रीय संगीत हा एक भाग आहे, पण हे बाकीचेही तितकेच महत्वाचे. आता जर दुसरा भाग बघितला त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा, तर असं लक्षात येईल की काकांच्याकडे म्हणजे ह्यांच्याकडे महाराष्ट्रातली कुठली व्यक्ती नाही आली. आणि हा जो संवाद, त्याचा थोडाफार उल्लेख त्यांनी गान गुणगान मध्ये केलेलाच आहे. पण हे मलाही काकांकडून किंवा माझ्या वडिलांकडनं हे मला सगळं माहिती आहे. शारदवत मध्ये आहे ना सर, लिहिलेलं आहे. हो हो हो, लिहिलेलं आहे, बरोबर. तर हे मलाही माहिती आहे की आज काय अनंत काणेकर आले, उद्या काय विंदा करंदीकर आले, परवा मौली राजाध्यक्ष आले, मग श्रीपू भागवत घरी आले, पुरुषोत्तम लक्ष्मण तर आलेच आले, त्यांचं काही प्रश्नच नाही. त्याचं बरंच वर्णन सतीशनी स्वतंत्र एका प्रकरणातच केलेलं आहे की गदी माडगुळकरांची ही त्याला आवड ही कशी पुलंनी लावली, याचं फार हृदय वर्णन गाणं गुणगान. त्यामुळे मला म्हणायचं काय की एका बाजूला हे दिग्गज आणि एका बाजूला मराठी विशेषतः साहित्य क्षेत्रातले हे दिग्गज, ही एक एक नावं सुद्धा माझ्यासारख्यांनी घेताना आम्हाला धाप लागली पाहिजे. माफ करा, ही केवळ वेळेअभावी नाही, तर हे एक एक नाव हे मराठी साहित्य संस्कृती क्षेत्रातला हा एक एक स्वतंत्र अध्याय आहे. विंदा करंदीकर काय, आनंद काणेकर काय, पु ल देशपांडे काय, वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्यांचं एक ग्रहण करून त्या वयात, म्हणजे मला माझे बाबा सांगतात की ही यूज टू बी, म्हणजे सतीश, ही यूज टू बी रेझर शार्प. म्हणजे हे त्याच्या बालपणातलं आणि तरुणपणातलं जे माझ्या वडिलांनी ऑब्झर्व केलेलं आहे ते, आणि मी पुढे हे सगळं हे बघतच आलो. तर अशा समृद्ध व्यक्तिमत्वाची ही 75 आहे. म्हणजे शास्त्रीय संगीतातलं त्याचं योगदान हा वेगळा भाग झाला, पण हे सगळं सुद्धा हे, आणि हे सगळं एकवटून आलं. आणि त्यामुळे सत्यशील देशपांडे इज अ पर्सन who is a talking, walking, cultural encyclopedia, not only in his music or in his rendition of Bandish, but in his very walk, talk and in his very being. त्याचं अस्तित्व हे एक समृद्ध व्यक्तिमत्वाची साक्ष तुम्हाला वारंवार देते. त्याच्यासाठी त्याचं गाणंच ऐकायला पाहिजे, ते ऐकावंच, गाणंच ऐकायला पाहिजे असं नाही, किंवा पुस्तक वाचायला पाहिजे. ऑर्डिनरी संवादात सुद्धा त्याची प्रचिती वारंवार येते. हा एक भाग झाला. ही माझी अस्थायी संपण्यापूर्वी मी फक्त एक विजय तेंडुलकर नावाची एक पटकन ताण घेतो आणि अस्थायी संपवतो. ज्येष्ठ आणि
क्रांतिकारी नाटककार विजय तेंडुलकर हे आमच्या बाबांचे अतिशय जवळचे मित्र, वारंवार घरी येणारे, म्हणजे गेली 40-50 वर्ष ते पार्ल्यालाच राहायचे, त्यामुळे घरी यायचे. आणि वैचारिक दृष्ट्या अत्यंत टोकाचे मतभेद बाबांच्या बरोबर असतानाही अत्यंत मोकळेपणाने ते घरी यायचे. हा एक भाग. पण आजच्या घडीशी निगडीत हा भाग, दुसरा भाग असा आहे की सतीश काय बोलतोय, सतीश काय करतोय, ह्याच्याबद्दल त्या माणसाला विलक्षण कुतूहल होतं. विजय तेंडुलकर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समाज मन आणि मानवी मन अक्षरशः भेदून आरपार बघणारा तो माणूस होता. पण तरीही मला आणि मिनलला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्यांची असायची की सतीश येणार असेल तर मला कळव. आणि तुम्हाला खोटं वाटेल, विजय तेंडुलकर हे स्वतः आपण विजय तेंडुलकर आहोत आणि लेको माझं काय ते ऐका हा भाव कधी नसताना सतीश काय म्हणतोय, काय गातोय. मग मध्ये मध्ये त्याला विचार, मला तर एकदा सतीश तुला आठवत असेल की एकदा नट अभिनय करताना घेणारा वाक्य बोलताना घेणारा पॉज आणि तुम्ही गाणारे निर्माण करणाऱ्या मधल्या स्पेसेस याच्यावर एक अत्यंत हृदय संवाद तुमच्या दोघात रंगला होता. हा मला अजूनही आठवतो. त्यामुळे ह्याच्या पलीकडे काय दाद पाहिजे हो. विजय तेंडुलकरांसारखा माणूस जेव्हा आम्हाला सांगतो की अरे सतीश असेल तर मला फोन कर, मी पार्ल्यात असतो तर मी येतो. आणि अक्षरशः साध्या माणसासारखे ते यायचे, स्वतः बोलण्याच्या 10 पट दुसऱ्यांचं विशेषतः सतीशचं ऐकायचं. त्यामुळे हे एक समृद्ध व्यक्तिमत्व हे मी तर घरचाच आहे, मला घरीच लाभलं. हा एक भाग झाला. आणि आता पटकन अंतरा म्हणतो ते म्हणजे त्याचं भाषेवरचं प्रभुत्व आणि विशेषतः त्याचे अत्यंत धारदार विनोद. मगाशी उषाने सेन्स ऑफ ह्युमरचा उल्लेख केला, पण गाणं गुणगान वाचताना एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे भाषा. म्हणजे ती मगाशी मी म्हटलं तसं तिरोभाव सारखी संकल्पना म्हणजे आमच्या सारख्यांना समजून देण्यापासून ते बडे गुलाम अली खान कुमारजींच्या मैफलीला कसे आले होते आणि तो संबंध प्रसंग म्हणजे सतीश ती नुसती मैफल नाही, ती माणसं उभी करतो तुमच्या समोर. आणि ज्या माणसांना ज्या व्यक्तींना त्या कलाकारांचा वैयक्तिक परिचय असेल गाण्याकडे जाऊन त्यांनाही सगळं हे जाणवतं. असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की बरोबर आम्हालाही ते लक्षात येतं की जेव्हा आम्ही कुमारजींना किंवा भीमसेनजींना जेव्हा जवळून अनुभवलंय किंवा बघितलंय. आणि विनोदाबद्दल तर म्हणजे माझ्यासारख्या काही महाभागांना असं वाटतं की शाब्दिक कोटी ही दर्जेदार विनोदाची परिसीमा आहे. तर त्या अशा लोकांच्या श्रीमुखात एक चपराक बसावी अशी वाक्यरचना सतीशचा विनोद तुम्हाला आढळत नाही, तो आढळतो. म्हणजे तो कुमारजींच्या एखाद्या अवरोही तानेसारखा तुमच्यावर येऊन आढळतो. आणि त्याला काही अशी पार्श्वभूमी नसते, कुठे काय येईल. म्हणजे हे मी असंख्य वेळा अनुभव घेतलाय. आणि काही त्यातल्या भाग पुस्तकात आहेत, पण तो मी मुद्दाम सांगत नाही. आपण सर्वांनीच गान का गुणगान करिये हे मी तुम्हाला आवाहनच करतो. पण त्याचे जे काही नर्म विनोद असतात त्याचा खरोखर जवाब नाही. आणि ते कुठून उद्भवतील याला काहीही हे नसतो, मागमूस नसतो त्याचा. एकदा उदाहरणार्थ फार पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी सतीश आणि मुकुल घरी यायचे पार्ल्याला आमच्या आणि सरळ गातच बसायचे. म्हणजे माझी पहिली मी ऐकलेल्या लाईव्ह मैफिली या दोघांच्या होत्या आणि त्या सुद्धा घरीच. तर कधी कधी त्यांच्या बरोबर विनोद आल्पे यायचा. तर विनोद आल्पे त्याच्यानंतर मला वाटतं अध्यात्माचा अभ्यास करायला किंवा असा
जरा वेगळ्या ह्याच्यात शिरला. तर मी एकदा सतीशला विचारलं की काय रे अलीकडे विनोद भेटला होता का, विनोद अल्पे भेटला होता का? तर सतीशचं त्याच्यावर उत्तर असं, अरे तो अजून स्वतःलाच भेटायचा आहे, मी खूप लांब आहे. एक प्रकाशक जे स्वतःला म्हणजे ते गातातही, तर त्यांच्याबद्दल सतीशचं मी नाव घेत नाही, त्यांच्याबद्दल सतीशची इतकी विलक्षण कॉमेंट आहे की यांच्या रियाजाची आर्तता ऐकून कुठलाही सहृदय साहित्यिक रॉयल्टी मागणार नाही. म्हणजे त्याच्यात सहृदय साहित्यिक ही सुद्धा एक विरुक्ती असो. आणि हे गाताना सुद्धा बऱ्याच वेळेला तुमच्या, म्हणून सतीशची मैफल जी रंगते ना ती विविधांगांनी रंगते. कारण तो गाणं ही आपली संस्कृती, आपला समाज ह्याचा एक भाग आहे. ते शास्त्रीय संगीत हे काहीतरी परग्रहावर आहे आणि ते तुम्ही तिथून बघा, दुरून नमस्कार करा असं नाहीये. तो आपल्या समाजातला भाग आहे. एकदा बोरिवलीला मैफल होती, विजय होता, विजय सरदेशमुख. रात्री आग्र्यावर तू बोलला होतास आणि गायला होतास. ते गणेश चतुर्थीचा दिवस होता. तर तमे तो गवेरा का बुद्ध गणेश यांनी सुरुवात झाली. तर त्याच्यात आपल्या बऱ्याच जणांना माहिती की त्याच्यात एक हे आहे की सवा मन मुदक चढे, बरोबर ना? सवा मन मुदक चढे असं त्याच्यात एक ओळ येते कुमारजींच्या त्या बंदिशीमध्ये. एकदम थांबला तो आणि म्हणाला की गुजरातला गणपती हा मोदक खाऊन वगैरे मस्त आहे. तू सुख करता, तू दुःख हरता, तू विघ्न विनाशक अशा सामाजिक जबाबदाऱ्या महाराष्ट्रातल्या गणपती सारख्या त्याच्यावर टाकलेल्या नाही. तो खाऊन पिऊन मस्त आहे, मोदक खाऊन. मिनल बरोबर एका खंबावतीची चर्चा चालली होती घरी. आणि एक मिनिट, तो पेशवाईमध्ये जास्त लट्ट झाला, साऊथ ईस्ट एशियामध्ये तू फार सडपात काय उत्स्फूर्ततेचं उदाहरण. हेही उपसंघ वेगळं आहे. मिनल बरोबर एक खंबावतीची चर्चा चालली होती. तर खंबावतीत एक चीज अशी ज्याच्यात मोठं आवर्तन घेऊन, घाबरू नका मी नाही घेणार आहे, मोठं आवर्तन घेऊन एकदम आलेली अशी सम येते, बरोबर ना? तुम्ही हे चाललं होतं आणि एकदम सतीश म्हणजे बोलताना, आम्ही तिथे बसलोय आणि बोलताना एकदम हे म्हणजे म्हणे जगप्रवास करून आल्यावर सांताक्रूज एअरपोर्टला स्कूटरला किक मारण्यात कुठे जाईल आणि कसं तुमच्यावर येऊन आलंय खरोखर काही आहे. आणि अशा असंख्य याच्यात आणि आम्ही कुटुंबीय, बाबा, आई, मी, आम्ही अक्षरशः न्हावून निघालो. बरं ठीक आहे. समारोपाच्या एक दोन माझ्या वडिलांनी वामनरावांवर एक लिहिलाय, गाजलेल्या व्यक्तिचित्र आहे वामनराव म्हणून. आणि म्हणजे माझे वडील म्हणून नाही सांगत, आणि माझे वडील असले तरी ते सह देशपांडे म्हणून बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर त्यांनी त्याच्यात एक असं विधान केलंय की काकांनी अनेकांना तंबोरे मिळवून दिले आणि अनेकांना तंबोरे मिळवून दिले. तर त्याचा आधार घेऊन मी सतीश बद्दल एवढंच म्हणेन की सतीशनी अनेक गायकांना बंदिशी दिल्या आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे अनेक प्रचलित बंदिशींना स्वतःसकट गायक दिले. तर अशा एका समृद्ध व्यक्तिमत्वाचं आपण
सेलिब्रेशन करतोय, बंदिशकार तर तो आहेच. तर माझ्या मनात एक असा विचार आला, ज्याने मी आता शेवट करतो, की मग सतीशसाठी बंदिश कुठली? आणि मग लख पडाला प्रकाश, तसं माझं आला. आणि मी म्हटलं की ज्यांनी आयुष्याच्या सुरुवातीपासून सूरसंगत केली, रागविद्या आत्मसात केली आणि संगीत हेच प्रमाण मानलं, त्याला दुसरी काय बंदिशीची आवश्यकता आहे? सूरसंगत, रागविद्या, संगीत प्रमाण, जो कंठ कर दिखावे वाको जानिए गुनी गुनीजन. धन्यवाद.